हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लांब आणि दाट केसांसाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहे। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या केसांचे बरेच सारे प्रॉब्लेम्स असतील तर तेही सॉल्व्ह होतील आणि तुमचे केस लांब आणि दाट होतील। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। मध्ये टिप नंबर फर्स्ट आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे प्रोटीन। आपले केस हे प्रोटीनने बनलेले असतात। तुमच्या बॉडीमध्ये जर प्रोटीन कमी असेल तर तुम्हाला केसांचे प्रॉब्लेम हे नक्कीच फेस करावे लागतील। तर त्यामध्ये काय होतं, तुमचे हेअर फॉल होतात, तुमचे केस हे पातळ होतात, हेअरचे बरेच प्रॉब्लेम हे तुम्हाला फेस करावे लागतील। त्यामुळे प्रोटीन हे आपल्या केसांसाठी फार गरजेचं असतं। त्यामुळे हे लक्षात ठेवा की रोज सकाळी उठून तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये प्रोटीन हे घ्यायलाच हवं। आता प्रोटीनचे सोर्स काय आहेत? अंडी, चिकन, पनीर हे प्रोटीनचे असे बरेच सारे सोर्स आहेत। तर हे तुम्हाला रोजच्या ब्रेकफास्ट मध्ये इन्क्लूड करायला हवे। हे जर तुम्ही खाल्ले नाही तर तुमच्या केसांना प्रॉब्लेम्स हे होतच राहणार। त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएट मध्ये म्हणजेच तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये हे जे प्रोटीनचे सोर्स मी सांगितले हे तुम्हाला खायचे आहे। यामुळे तुमचे केस हेल्दी आणि चांगले राहायला खूप मदत होईल। टिप नंबर 2 आहे, तुम्ही तुमच्या केसांना सारखं स्ट्रेटनिंग, कर्ल आणि ब्लो ड्राय देऊ नका। याने तुमचे केस हे प्रचंड डॅमेज होतात। कारण काय होतं, जेव्हा आपण आपल्या केसांना स्ट्रेटनिंग करतो, कर्ल करतो, तेव्हा आपण आपल्या केसांना हीट देतो आणि त्या हीटमुळे आपले केस हे प्रचंड डॅमेज होतात आणि तुटतातही। त्यामुळे तुमच्याकडे जर एखादं फंक्शन असेल तरच तुम्ही स्ट्रेटनिंग, कर्लिंग हे करा। रोज उठून स्ट्रेटनिंग, कर्लिंग हे करू नका। कधीतरी जर आपल्याकडे एखादं फंक्शन असेल तरच तुम्ही ते करा। त्यानंतर टिप नंबर 3 आहे, तुम्ही केस धुताना म्हणजे हेअर वॉश करताना गार पाण्याचा वापर करा। आता केस धुताना गार पाण्याचा जर वापर केला तर ते तुमची स्ट्रेंथ ही वाढविते आणि तुमचे केस हे स्ट्रॉंग ही ठेवते। बट जर त्याच ठिकाणी तुम्ही जर गरम पाणी वापरलं तर तुमचे केस हे प्रचंड ड्राय होतील। तुमच्या केसांची जी नॅचरली चमक आहे तीही नाहीशी होईल आणि तुमचे केस हे तुटतीलही। त्यामुळे तुम्ही हेअर वॉश करताना नेहमी गार पाण्याचा वापर करा। तुम्हाला जर स्ट्रॉंग हेअर हवे असतील तर तुम्ही हेअर वॉश करताना म्हणजेच केस धुताना नेहमी गार पाण्याचा वापर करा। टिप नंबर 4, रोज रात्री झोपताना वेणी घालूनच झोपा। रोज रात्री झोपताना तुम्ही केसांची वेणी ही घालूनच झोपा। केस मोकळे ठेवून कधीच झोपू नका। कारण त्याने काय होतं, जेव्हा आपण आपले केस हे मोकळे ठेवून झोपतो आणि झोपेत आपण इकडे तिकडे होत असतो आणि त्यामुळे आपल्या केसांचा गुंता होतो आणि त्याने आपले केस हे तुटतातही। त्यामुळे नेहमी रात्री झोपताना तुम्ही तुमच्या केसांची वेणी घालूनच झोपा। त्यानंतर टिप नंबर 4, जर तुमचे केस तुम्हाला अजूनच खूप चांगले हवे असतील, खूपच छान केस हवे असतील आणि तुम्ही त्यासाठी अजून थोडीशी मेहनत घ्यायला तयार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपले केस हे एकदमच छान व्हावेत, तर मी आता जी ट्रिक सांगणार आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे रात्री आणि तो तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये एका वाटीमध्ये असा भिजत ठेवायचा आहे आणि सकाळी उठून त्या तांदळाच्या वर जे पाणी आलेलं असतं ते पाणी आपल्याला केसांना अप्लाय करायचं आहे। तर ते पाणी कसं अप्लाय करायचं, तर ते पाणी तुम्ही एका स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा आणि ते डेली रात्री झोपताना तुमच्या केसांवर स्प्रे करा। आता तांदळाचं पाणी हे आपल्या केसांना खूप छान रिझल्ट देतं, आपले केस हे खूप चमकदार करतं आणि तांदळाच्या पाण्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ ही छान होते आणि आपले केस हे स्ट्रॉंग ही होतात। जर तुम्ही कुठलेही केसांचे प्रॉब्लेम हे फेस करत असाल
तर तुमच्यासाठी ही होम रेमेडी खूप उत्तम आहे। ही होम रेमेडी जर तुम्ही ट्राय केली तर तुमच्या केसांचे सगळे काही प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतील। आणि जर तुम्हाला तुमचे केस हे एकदमच छान हवे असतील तर मी ही जी होम रेमेडी सांगितली आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर टिप नंबर 6 आहे, तुम्ही आठवड्यातनं एकदा तुमच्या केसांना तेलाची मसाज द्या। म्हणजेच आठवड्यातनं एकदा तुम्ही कोमट तेल करा आणि ते तुमच्या केसांना लावा आणि त्याने तुमच्या स्काल्पला हळुवारपणे मसाज द्या। आता आपल्या केसांच्या वाढीसाठी, आपल्या केसांच्या ग्रोथसाठी तेल लावणं हे खूप गरजेचं असतं। त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही केसांना मसाज ही द्या। आता त्या मसाजसाठी तुम्हाला आवडेल ते तेल तुम्ही यूज करू शकता, बट वीक मधनं एकदा तुम्ही तुमच्या केसांना हेअर मसाज देणं हे फार गरजेचं आहे। नंतर लास्ट टीप आहे, जेव्हा तुम्ही तुमचे केस विंचरता तेव्हा तुम्ही तुमचे केस हे घाई गडबडीत अजिबात विंचरू नका। तुम्ही जर तुमचे केस हे घाई गडबडीत विंचरले तर ते प्रचंड प्रमाणात तुटतात आणि जे केस तुटतात ते अर्धवट तुटतात आणि त्यामुळे तुम्हाला स्प्लिट एंड येतात आणि या स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो। त्यामुळे कधीही केस विंचरताना हळुवारपणे विंचरा, घाई गडबडीत तुम्ही तुमचे केस अजिबात विंचरू नका। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तुम्हाला तुमचे केस हे हेल्दी, लांब आणि दाट हवे असतील किंवा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या केसांना तुम्हाला नको असेल तर ह्या ज्या मी ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवे असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा। मी त्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे नक्की घेऊन येईल। आणि फ्रेंड्स, तिथे जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा। त्याने काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।